गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आम्हाला ज्युनियर्सनी क्लासरूममध्ये बोलवलं आणि इन्व्हिटेशन सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलेत. खूप सुंदर असे हँडमेड इन्व्हिटेशन कार्ड्स त्यांनी बनवले होते. त्यांचं कलर कॉम्बिनेशन पण किती खूप सुंदर त्यांनी केलं आहे. सांगितलेलं आहे की कंपल्सरी डान्स बसवायचा आणि आज सांगितलं आणि आज लिटरली आमची वायवा संपलेली आहे. बघा, आमचा रोल नंबरसुद्धा अजून काढलेला नाही आहे आम्ही, आणि मला डान्सची प्रॅक्टिस करायची. हे बघा, डान्सची प्रॅक्टिस कशी चालू आहे. प्रॅक्टिसपेक्षा गोंधळच जास्त चालू आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे फेअरवेल. सो मी आता छान आंघोळ वगैरे करून आलेली आहे आणि एक ढीकभर कपडे मी धुतलेत. सो आता मी छान आवरणार आहे आणि जाणार आहे. तो इधर मैंने झटपट ट्रांजिशन वीडियो बना ली है और हियर इज़ माय लुक फॉर फेअरवेल. फायनली 2 तास मेकअप करून आम्ही पोचलो आहे ऑडिटोरियममध्ये नेक्स्ट फंक्शनसाठी. या ठिकाणी इनॉग्रेशन प्रोग्राम चालू झाला आणि आमचे जे चीफ गेस्ट होते त्यांना फ्लावर्स देऊन त्यांचं वेलकम करण्यात आलं आणि त्यांचं एक छोटंसं स्पीचसुद्धा झालं. त्यानंतर आम्हाला छान छान गिफ्ट्स दिले आणि आमच्याबद्दल खूप छान छान कोट्स लिहिले होते. त्यानंतर आमच्या क्लास कोऑर्डिनेटरनी आमच्यासाठी स्पीच दिलं आणि आमची क्लासमेट अंकिता पाटील हिनेसुद्धा खूप छान पद्धतीने स्पीच दिलं आमच्या सर्वांसाठी. त्यानंतर आमच्या ज्युनियर्सनी छान छान डान्स बसवले होते, ते आम्ही एन्जॉय केले सर्वांनी. डान्स झाल्यानंतर आमच्यासाठी मिनी गेम्स ठेवले होते आणि ते सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलेत. त्यानंतर चिट्समध्ये आमच्या चौघींची नावं आली आणि आमच्यासाठी डेअर होतं की जे सॉन्ग प्ले होईल त्यावरती हुक स्टेप करून दाखवायची होती. मला त्या सॉन्गचे हुक स्टेप आठवत नव्हती, सो आम्हाला जे एवढं जमलं तेवढं आम्ही करून आलो. त्यानंतर आमचे क्लासमेट त्यांचा ग्रुप डान्स होता आणि खूप छान डान्स झाला. त्यांच्यासाठी वन्स मोर हा मिळाला होता. नंतर आमच्या स्टाफसाठी सुद्धा गेम्स ऑर्गनाईज केले होते. त्यामध्ये सगळ्यांनी खूप छान पद्धतीने पार्टिसिपेट केलं होतं आणि परत पुन्हा स्टुडंटसाठी सुद्धा परत गेम्स नंतर नवीन त्यांनी ऑर्गनाईज केले. मग ते सुद्धा सगळ्यांनी एन्जॉय केले. त्यानंतर आमचे सगळ्यांचे लाडके प्रणव सर आमच्या प्रोग्रामसाठी आले होते. मग त्यांचं वेलकम करण्यात आलं आणि आम्ही सर्व खूप खुश होतो. त्यानंतर माझ्या क्लासमेट गायत्री, रिद्धी आणि पल्लवी या तिघींनी मिळून एक खूप छान 3 इडियट्समधलं जे सॉन्ग आहे ते त्यांनी गायलं आणि खूप छान झालं. त्यानंतर रिद्धीने अभी ना जाओ छोडकर हे सॉन्ग बोलली आणि ते सॉन्ग ऐकल्यानंतर आम्ही सगळे इतके इमोशनल झालो ना. आम्ही बॅक टू मेमरीजमध्ये गेलो. आमच्या सगळ्या मेमरीज फ्लॅशबॅक झाल्यात.
द बेस्ट पार्ट ऑफ दिस प्रोग्रॅम. आमच्या सगळ्या आठवणी फर्स्ट टू फायनल इयरपर्यंतचा त्यांनी फोटोज घेतले आमच्याकडून आणि त्याचे छान व्हिडिओ क्लिप बनवली होती आणि ती प्ले केली होती प्रोजेक्टरवर. आणि ते बघून तर आम्हाला इतकं छान वाटत होतं आणि इतकं इमोशनल, इतकं नॉस्टॅल्जिया फील होत होतं आम्हाला. त्यानंतर आम्ही सगळे जेवायला गेलो आणि इतकी भूक लागली होती की व्हिडिओ बनवायचा माझ्याकडून राहून गेला. मग जेवणानंतर मी हा व्हिडिओ बनवला आहे. फर्स्ट टाईम इतकं चांगलं जेवण जेवायला भेटलंय. साक्षी तुला असं काय खाल्लं? आणि पनीर. मी 3 खाल्ले. साक्षीला एकच दिलं होतं. खूप छान होतं जेवण. आणि आता तर खूप उशीर झाल्यामुळे DJ कॅन्सल झाला आणि आम्ही सगळे फायनली निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. देखो, फेयरवेल किसका और गिफ्ट खोलने की एक्साइटमेंट किसकी. अब गिफ्ट हेच आहे, सगळ्यांना दिलं होतं आमच्या क्लासची. नाईस. मी कुठे बघ, शोध. मला दिसले मी कुठे. मला दिसेल ना गं. काय श्वेता, ही बघ इकडे. हो तुझी तुळशी. हा मग अशा तऱ्हेने आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.